पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण फायदेशीर माहिती जाणून घ्या सविस्तर माहिती। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी चे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपण आवश्यक असलेले आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आज मी पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर अशी माहिती घेऊन आलोय आणि त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। तर बघूया की कोणती अशी महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर माहिती पेन्शनधारकांसाठी आलेली आहे। तर राज्यातील निवृत्त वेतनधारक यांच्यासाठी आताची एक मोठी महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर माहिती समोर येत आहे। याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता जाणून घेऊयात। निवृत्ती वेतनधारक म्हणजे एक प्रकारचे ज्येष्ठ नागरिक होय, परंतु त्यांना निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून नियमित पेन्शन मिळत राहते। परंतु निवृत्ती वेतनधारक या पेन्शन रकमेवर आर्थिक वर्षाच्या अखेरीस आयकर भरणा करीत नाहीत। याउलट ज्येष्ठ नागरिक असल्याचा दावा करून IT रिटर्न भरण्यामधून सूट मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात। हाच दावा पेन्शनधारकांसाठी चुकीचा ठरतो, ज्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना मिळणारा आर्थिक लाभ त्यांना मिळत नाही। IT रिटर्न भरणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना एक मोठा आर्थिक लाभ मिळतो। वाहन कायदा 1988 च्या अपील अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार निवृत्ती वेतनधारकांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतनधारकाने मागील 3 वर्ष घेतलेल्या सरासरी उत्पन्नाच्या म्हणजेच पेन्शनच्या माध्यमातून 10 पट आर्थिक लाभ देणे बंधनकारक असेल। याकरिता सदर पेन्शनधारकाने मागील 3 वर्षांमध्ये IT रिटर्नचा भरणा केला असणे आवश्यक असेल। म्हणजेच सर्वसाधारणपणे पेन्शनधारकाने वार्षिक 4 लाख रुपये पेन्शन प्राप्त केल्यास 3 वर्षाचे त्याचे 12 लाख रुपये उत्पन्न होईल, तर त्याचे 3 वर्षाचे सरासरी उत्पन्न हे 4 लाख येईल। या रकमेच्या 10 पट म्हणजेच 40 लाख रुपये पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना मिळेल आणि त्यामुळेच एकंदरीत जे पेन्शनधारक आहेत त्यांनी जर ITR 3 वर्षापर्यंत भरला असेल तर अशा वेळी त्या पेन्शनधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या ITRच्या 3 वर्षाच्या रकमेच्या आधारावर त्याच्या 10 पट रक्कम त्या पेन्शनधारकानंतर त्याच्या कुटुंबियांना मिळण्याची शक्यता यामध्ये असेल आणि म्हणून पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेला होतो। त्यामुळेच अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे अनेक आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।